कबूतरखान्यावरून मुंबईकर आणि काही जैन आमने सामने आले होते। मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा तसे पडसाद बघायला मिळतात। आता पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध जैन संघटना वाद पेटण्याची चिन्ह आहेत। त्याला कारण ठरलाय मुंबईतला एक जिमखाना। विल्सन जिमखाना जैन संघटनेच्या घशात घातल्याचा आरोप गिरगावकर करतात। बघूयात। हा आहे दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी आणि मोक्याच्या जागी असलेला विल्सन जिमखाना। अर्थात याचं नाव बदलून आता जैन जिमखाना करण्यात आलाय आणि नावासोबत मालकीही बदलली आहे। त्यामुळे स्थानिक गिरगावकर आणि मैदानाचा ताबा घेणाऱ्या जैन संस्थेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। कारण विल्सन जिमखानाच्या मैदानावर फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन असे वेगवेगळे खेळ खेळले जात होते। या जिमखान्यात अनेक खेळाडू घडले। स्थानिक मुलं सुद्धा या मैदानावर रोज खेळ आणि व्यायामासाठी येत होती। पण याच मैदानाचा ताबा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला दिल्यानंतर तिथे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले। तसंच इतरांना प्रवेश बंदी करण्यात आली। त्यामुळे गिरगावकरांनी आपला संताप व्यक्त केलाय। आम्ही गिरगावकर या संघटनेनं हे मैदान परप्रांतीयाच्या घशात घालू नये असं म्हणत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय। याच्यामागे बेसिकली बघितलं तर ते जैन मुनी इकडनं जातात आणि ते खुल्याम बोलतात की आमचे 19 लाख वोटर्स आहेत आणि कोणाला बोलतात सरकारला 19 लाख तुम्हाला वोट्स पाहिजेत म्हणून लगेच तुम्ही एकदम सगळे कायदे धाब्यावर बसून तुम्ही त्यांना परमिशन देताय का? मुंबईतली पोलीस बांधवांची घरं आहेत, गिरणी कामगारांची घरं आहेत, BMC कामगारांची घरं आहेत, अग्निशामक दलाचे जे जवान मुंबई सांभाळतात, मुंबई रक्षण करतात, त्यांची घरातून दिलेली नाहीत। 12, 15, 20 वर्ष टांगत ठेवलेलं आहे आणि एखादा जैन मुनी येतो आणि तो बोलतो की आम्हाला इकडे जिनालय पाहिजे, आम्हाला जैनांची पाठशाळा बांधायची। कारण काय चाललंय काय? किती चाटत बसणार? काहीतरी जिभेला आराम द्या तुमच्या। आता ही जनता एक दिवस उठाव केल्याशिवाय राहणार नाही। आता मी मुलांचं सगळं खेळणं बंद। आपण एका ठिकाणी खेलो इंडिया खेलोसाठी आपण प्रमोट करतोय की आपल्या जेणेकरून आपलं जे पुढचं भवितव्य आहे, भविष्य ज्या मुलं आहेत त्यांनी फिजिकली नीट राहावं, मेंटली नीट राहावं म्हणून आपण स्पोर्ट्सला आपण प्रमोट करतो आणि एका ठिकाणी तुम्ही असे ग्राउंड बंद करताय म्हणजे काय चाललो काय? यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा बघायला मिळत आहेत। राऊतांनी या मैदानामध्ये लोढांचं टॉवर उभं राहील असं म्हटलंय, तर शेलारांनी राऊतांना यावरून अर्धवट राव म्हटलंय। मराठी माणसाला तो जिमखाना मिळाला नाही, तर तो कोणाला मिळाला? तर लोढांना मिळाला। लोढा सर्व काही लोढांना मिळत आहे। अडाणी आणि लोढा या दोघांना मिळत आहे। आता मला काल कोणीतरी सांगितलं की जुहूचं सेंटर हॉटेलला सुद्धा लोढांनी पत्रे मारले। जुहूला सेंटर हॉटेलला समुद्रावर आणि तिथे टॉवर्स उभे करताय। ECZची परवानगी आली समुद्रावर टॉवर्स उभे करायला? ECZची किंवा केंद्रीय परवानग्या ज्या इतरांना सहज मिळत नाहीत तिथे टॉवर्स उभे करण्याला लोढाला परवानगी मिळाली का? उद्या जिमखान्यावर पण टॉवर्स उभे करतील। ECZ आहे। जैन जिमखान्याच्या नावाखाली अडाणींच्या पाठोपाठ लोढा मुंबई गिळतायत। तुम्ही जाऊन बघा, मुंबईत फिरा, अडाणी आणि लोढामध्ये स्पर्धा सुरू आहे, कोण मुंबई आधी गिळत आहे। मला तर राऊतांना अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञानावर ते बोलतात आणि त्यामुळे अर्धवट रावांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। ज्या विल्सन जिमखान्यावरून हा सगळा वाद सुरू झालाय त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास नेमका काय तो बघा। मरीन ड्राईव्हच्या बाजूला 1 लाख चौरस फुटाचं हे मैदान आहे। 1832 मध्ये ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पीपल्स असोसिएशनला हे मैदान दिलं गेलं। जमिनीचा दैनंदिन ताबा विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे। अनेक वर्ष मैदानाचा खेळ आणि सामाजिक कार्यासाठी वापर झाला। जिमखान्याची मालकी युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्टकडे आहे। 2017 मध्ये सरकारकडून जमीन वापरण्यासाठी भाडेपट्टा करार झाला। व्यवस्थापनावरून विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आणि भाडेपट्ट्याच्या शर्तींचं उल्लंघन केल्याचा आरोप करत चौकशी लावण्यात आली। 2023 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जिमखान्याची जमीन ताब्यात घेतली। याविरोधात UCNITA कडून दाखल झालेलं अपील फेटाळण्यात आलं। निर्णयाला आव्हान देणारी रीट याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली। तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। पण 2024 मध्ये सरकारनं ही जमीन जैन संघटनेला भाडेपट्ट्यावर दिली। स्थानिक गिरगावकर, विल्सन एज्युकेशन सोसायटी आणि ख्रिस्ती संघटना या विरोधात आता रडत आहेत। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मैदानात बाउन्सर सुद्धा तैनात करण्यात आले। त्यामुळे हा भूखंड कोणाला द्यायचा याबाबत सरकारचं, प्रशासनाचं आधीच ठरलं होतं का, की मैदान जैन संघटनेच्या घशात घालायचं हाच हेतू होता असाही प्रश्न स्थानिक विचारतायत। कारण अनेक तरुणांना खेळासाठी, व्यायामासाठी हे एक हक्काचं ठिकाण होतं, पण तिथेच आता धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे।
त्यामुळे स्थानिकांमध्ये मात्र यावरून रोष दिसतोय. याची दखल सरकार घेतं काय बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.